मी अरुण मते PhD संशोधक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाची पेट PhD ॲडमिशन प्रक्रिया 2024 ही सुरू होऊन 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी याला झालेला आहे. मात्र अद्यापही विद्यापीठ प्रशासनानं प्रोविजनल कन्फर्मेशन लेटर आणि कोर्सवर्क शेड्यूल जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलेलं नाही. म्हणून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFIच्या वतीनं आज 9 जुलै 2026 रोजीपासून आम्ही या ठिकाणं आज 11 वाजल्यापासून हे आंदोलन इथे सुरू केलेलं आहे. हे साखळी उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला PhDचा मिनिमम सबमिशनचा कालावधी हा जो आहे तो 3 वर्ष आहे आणि 2 वर्ष फक्त जर प्रक्रियेला लागत असतील तर किती मोठा अनागोंदी कारभार विद्यापीठ प्रशासन करत आहे हे यावरून आपल्याला दिसत आहे. तरी विद्यापीठ प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी जी काही प्रक्रिया राहिली आहे ती जलद गतीनं पूर्ण करून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रोविजनल कन्फर्मेशन लेटर आणि कोर्सवर्क शेड्यूल दिलं पाहिजे. तसेच विद्यापीठातील ज्या मागण्या आहेत तर विद्यापीठात प्रवेशित मागेल त्या विद्यार्थ्याला वसतिगृह दिलं गेलं पाहिजे. मागेल त्या विद्यार्थ्याला कमवा शिका योजनेत सहभागी करून घेतलं पाहिजे आणि या योजनेचं मानधन वाढत्या महागाईनुसार 4,000 रुपये करण्यात आलं पाहिजे. तसेच वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये आता सध्या मुलामुलींच्या कुठल्याच वसतिगृहात मेस नाही तर मेसची सुविधा वसतिगृहामध्ये असली पाहिजे ही देखील आमची मागणी आहे. आणि PhD गाईड हे विद्यापीठाच्या विभागाशी त्या विभागाशी संलग्नित त्यांना करण्यात आलं पाहिजे. आणि PhD रिसर्च सेंटर जे आहेत ते फक्त जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ज्या कॉलेजमध्ये सर्व सुविधा आहेत म्हणजे वसतिगृह असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, चांगलं ग्रंथालय असेल, अशा ज्या सुविधा आहेत त्याच ठिकाणी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी संशोधन केंद्र देण्यात यावं या मागण्याला घेऊन आज SFI या ठिकाणी उपोषणाला बसले.